हॅलो, नमस्कार. मी रंजना. होमकुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे बघा, सालीची मूग डाळ ही 25 मिनिटं मी मूग डाळ ही या गाडग्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. 25 मिनिटांमध्ये एकदम मस्त डाळ शिजलेली आहे सालीसकट. शिजताना मी याच्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि 25 मिनिटांमध्ये डाळ शिजली आणि ते गॅस मी इथे बंद केलेला आहे. तरी सुद्धा हे गरम आहे आणि अजून बराच वेळ ही डाळ अजून याच्यामध्ये छान व्यवस्थित शिजणार आहे. तर डाळीला फोडणी आपण देऊ शकतो आणि मुलं खातात तशी आपण फिकी डाळ पण इथे हिंगाची वगैरे फोडणी देऊन करू शकतो. तर मी त्या डाळ शिजवून घेतलेली आहे. तर सर्वात आधी मी फिक्क वरण इथं हिंग हळदीचं करणार आहे, जे लहान मुलं खूप आवडीने खातात आणि ह्या डाळीची चव तर अप्रतिम लागते. एकदम छान वास सुटलेला आहे. खरंच सांगते, चुलीवर आपल्याला शिजवणं शक्य नाही, पण गॅसवर आपण गाडग्यामध्ये वरण खरंच शिजू शकतो. ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याला चवीने खायचं आहे, त्याने हे कुंभाराकडनं गाडगं आणून त्यामध्ये वरण खरंच शिजवा. तुरीचं असेल, मुगाचं असेल, अप्रतिम डाळ शिजल्या जाते आणि अप्रतिम चव लागते. तर आता मी इथे माझ्या नातीसाठी, आदूसाठी मस्त वरण बनवणार आहे फिक्क हिंग हळदीची फोडणी घालून. तर आता मी फिक्क वरण बनवायला घेते. मी इथे थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि हिंग हळद आपल्याला इथे लागणार आहे. आता मी थोडस वरण आहे ना ह्यातलं फिक्क एका पातेल्यात काढून घेणार आहे. मी हे मातीचे भांडे घेतले तेव्हा ना छोटस मला असं मी पातेलं बघत होते आदूसाठी स्पेशली छोटस असं, पण त्यांच्याकडे मोठेच होते तर ते मोठे मी आणलेलेच आहेत. पण लाईनला मी गेले की माझी नजर असते की छोटे छोटे भांडे आलेत का, आणि मी ते घेणारच आहे आदूसाठी फोडणीला वगैरे. आणि आम्ही तर आता ह्याच्यातच फोडणी पण घालते मी आणि रेसिपी माझ्या ह्याच्यातच दिसतील तुम्हाला. आता सर्व भाज्या मी जवळजवळ या मातीच्या भांड्यांमध्ये करते. ते छोटे मोठे मी असे पातेले आणलेले. एवढं वरण मी इथे काढून घेतलेले. तडक्याची कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा घालते तूप. तुम्ही तेलाची पण फोडणी इथे देऊ शकता. तूप आपलं गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी इथे राई घातलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं मी इथे कापून घालणार आहे. राई तडतडल्यानंतर 1-2-3 पानं आहेत, व्यवस्थित कापले तर त्याचा वासही येतो छान आणि मुलांच्या तोंडात गेलं तर काढून टाकत नाही, म्हणून मी ती बारीक कापून टाकणार आहे. राई आपली इथे तडतडते. जास्त आपल्याला राई करपवायची नाहीये. थोडस अगदी 2 चिमटी टाकणार आहे हिंग आणि 2 चिमटी इथे हळद टाकणार आहे. आणि इथे बघा पाणी गरम करत ठेवलेलं आहे वाटीमध्ये. फोडणीमध्ये मला थोडंसं पाणी घालायचं आधी. खूप छान चव येते या वरणाला. पाणी आपण थंड ओतायचं नाहीये वरणामध्ये. फोडणीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे. इथे वरणाचं मी पातेलं ठेवते. ह्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं आहे. इथे तर थोडीशी कोथिंबीर कापून टाकायची बारीक. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचंय. वरण छान उकळलेले. थोडासा मी इथे गुळ घालणार आहे, एकदम छान येते आणि ऍसिडिटी होत नाही. आणि आता तर या गाडग्यामध्ये वरण शिजवल्यामुळे फेस आलेला पूर्ण मी काढून टाकते, त्यामुळे ऍसिडिटीची भीती अजिबात नाहीये. कारण फेस निघत नाही म्हणूनच आपल्याला ऍसिडिटी होत असते. तर इथे आपली डाळ ऑलरेडी शिजलेली होती, तर मस्त आता डाळीला खळखळून उकळी आलेली आहे. वरण फिक्की डाळ इथे तयार झालेली आहे. इथे माझ्या नातीचं जेवण तयार आहे. छोटीशी ज्वारीची भाकरी आणि सालीची मूग डाळ, त्याला आपण तुपाची फोडणी दिलेली आहे हिंग हळद घालून. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत आपण भेटणार आहोत तसेच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.